हरिओम. श्री स्वामी समर्थ. 19 मार्च 2026 गुरुवारी गुढीपाडवा आलेला आहे. चैत्र प्रतिपदा या दिवसाला गुढीपाडवा म्हटले जाते. हे वर्षातील 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. याच दिवसापासून मराठी वर्ष चालू होते. वसंत ऋतू प्रारंभ होतो. चैत्र नवरात्री आणि गुढीपाडवा हा खूप शुभ दिवस आहे. पण कॅलेंडरनुसार आपण बघितलं तर 19 मार्च 2026 गुरुवारी अमावस्या असल्याने आपण गुढी उभारावी का? चैत्र नवरात्रीला प्रारंभ करावा का? घटस्थापना करावी का? अखंड दिवा प्रज्वलित करावा का? व ती कधी करावा? यावर्षी 19 मार्च 2026 गुरुवारी गुढीपाडवा असल्याने चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय असल्याने अमावस्या समाप्तीनंतर म्हणजे सकाळी 6:53 गुढी उभारायची आहे. ही अमावस्या सूर्याने पाहिलेली नसल्यामुळे या दिवशी अमावस्या नसून गुढीपाडव्याचा चैत्र प्रतिपदेचा ही तिथी प्रारंभ होत आहे व 6:53 आपण 7 वाजेनंतर गुढी उभारावी. पंचांगानुसार गणपती पूजन सुद्धा तुम्ही सकाळी 7 वाजेनंतर करावे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस श्रीराम नवरात्र सुरू होत आहे. हा दिवस पूर्ण शुभ आहे व दुपारी 1 ते 3 हा राहूचा काळ असल्याने या वेळेत कुठलेही शुभ काम करू नका. तर या शुभ दिवशी तुम्हाला घरातील स्वच्छता आधीच करून ठेवावी किंवा पाडव्याच्या दिवशी सकाळीच करावी. आपला मुख्य दरवाजा पुसून स्वच्छ करावा व दाराला तोरण बांधावे आंब्याचे व उंबऱ्याला हळदीचे लेपन करावे व दारासमोर कुंकाचे स्वस्तिक काढावे व दारासमोर रांगोळी काढावी. हे सगळ्या गोष्टी मांगल्याचे प्रतीक आहे. असे सगळे व्यवस्थित केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि घरात प्रसन्न वातावरण तयार होते व घरात सुख शांती ऐश्वर्य लाभते. हे सगळं झाल्यानंतर दारासमोर गुढी उभी करावी व गुढीची पूजा करावी. कडुलिंबाच्या पाल्याचा प्रसाद करावा. धूप अगरबत्ती ओवाळावी आणि प्रार्थना करावी. हे गुढी माते माझ्या घरात सदैव सुख शांती लाभू दे असे म्हणून नमस्कार करावा व गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.